नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. दरवेळेला मी तुम्हाला काहीतरी सांगत असते, पण आज मला तुमच्याकडनं एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे. आणि तो प्रश्न म्हणजे असा आहे की चॉपिंग बोर्ड जो आपण वापरतो तर त्याच्यामध्ये स्टीलचा कोणी वापरला आहे का, वापरतं आहे का, आणि स्टीलचा वापरत असेल तर तुमचा अनुभव काय आहे. कारण मला हे का विचारायचं आहे, कारण मला स्वतःला घ्यायचं आहे. पण माझा असा समज आहे की स्टीलच्या किंवा कुठच्याही मेटलच्या चॉपिंग बोर्डवर सुरीची धार जाते. त्यामुळे चॉपिंग बोर्ड बदलल्यावर सुऱ्या जर माझ्या महिन्यात 2 महिन्यात जर खराब व्हायला लागल्या, कारण मला खूप धारदार सुरी लागते, तर प्रॉब्लेम येईल. तर आधी मी प्लॅस्टिकचा वापरत होते. तो मग सगळ्यांनी सांगितलं की प्लॅस्टिकचा वापरायचा नाही, कारण त्यांनी हे होतं, पोटात जातं प्लॅस्टिक. मग मी हा लाकडाचा वापरायला लागले. हा मला खूप आवडतो लाकडाचा, पण ह्याला चरे पडतात, हे बघा. पण हे चरे पडले ना तरी आपण तारेच्या घासणीने स्वच्छ घासलं ना की तो स्वच्छ होतो. त्यामुळे ह्या बोर्डचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे एक प्लॅस्टिकचा आहे. हा बघा, हा फ्लेक्झिबल आहे असा, म्हणजे तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही फोल्ड करू शकता असं. तर ह्याचा उपयोग काय की ह्याच्यावर पालेभाजी कापायची आणि कापलेली भाजी, एक गड्डी ह्याच्यावर पूर्ण कापता येते, म्हणजे राहते. आणि कापलेली भाजी असा फोल्ड करायचा आणि कढईमध्ये टाकायची. त्यामुळे ती अशी कशात काढून ठेवायची गरज पडत नाही, उरलेली आपण चमच्याने काढू शकतो. त्यामुळे हा असा फ्लेक्झिबल आहे. पण शेवटी हे प्लॅस्टिक, त्यामुळे हा पण वापरत नाही. त्याच्यानंतर माझ्याकडे हा काचेचा आहे. मी हा फ्रूट्स कापण्यासाठी आणला होता. माझी नात लहान आहे, तर मग तिच्यासाठी हा आणला होता की आपल्या ह्याच्यावर नेहमी कांद्याचा वगैरे असा वास असतो आणि मग ते फ्रूट्स कापताना त्याला वास येऊ नये म्हणून मी हा काचेचा आणला होता. आणि ह्याच्यावर सुरी पण ह्याची वेगळी ठेवलेली. तर हा काचेचा आहे. ह्याच्यावर कांदा वगैरे खूप छान कापला जातो, कारण माझ्या मुलाकडे असं काचेचाच वापरतात. पण कांदा खूप छान कापला जातो. पण ह्याच्यावर गंमत काय होते, हे सारखं म्हणजे एकदम गुळगुळीत असल्यामुळे ह्याच्यावरनं ना कापताना हातातनं सटकतो कांदा. कारण कांद्याला नेहमी बघा आतमध्ये असं बुळबुळीत असं एक हे असतं, कवर असतं, तर ते कधी कधी हातातनं सटकतो आणि ती सुरी लागायची भीती असते ह्याच्यावर. त्यामुळे मग मला असं वाटतं की आता स्टीलचा घ्यावा. मग मी स्टीलचा आधी घ्यायच्या आधी मला कळत नाही की घ्यावा की नाही घ्यावा, कसा आहे त्याचा उपयोग. कारण एवढे चॉपिंग बोर्ड घरामध्ये आहेत. प्लॅस्टिकचा पण अजून एक आहे नवीन आणलेला. तर तुम्ही मला सांगा की तुमचा कोणी वापरत असेल तर तुमचा अनुभव काय आहे, त्याप्रमाणे मी घेईन. कृपा करून कमेंटमध्ये मला मेसेज करून सांगा की स्टीलचा घेऊ का नको घेऊ. धन्यवाद.